हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसं की आपण काल सांगितलं होतं की कशा पद्धतीने मार्केट वर्क होऊ शकतंय. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं मार्केट निगेटिव्ह जरी असलं तरी मार्केट पॉझिटिव्हमध्ये येणार आहे. एक्झॅक्टली जरा बघू शकता तर आपण एक्झॅक्टली मार्केटने गॅप डाऊन दिला आणि गॅप डाऊन दिल्याच्या नंतर कंटिन्युअल अपसाइड मोमेंटम बी भेटलेली आहे. याच्यात आपण एक पॉझिटिव्हिटी मोमेंटम कारण की एक्सपेक्टेशन मोमेंटम होती की भरपूर जणांना वाटत होतं की बजेटमुळे मार्केटमध्ये आज निगेटिव्ह असणार मार्केट खाली पडेल, खाली पडेल. पण नाही याच्यामध्ये एकदम प्लस पॉइंट होता. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये 2-3 प्लस पॉइंट होते. आज जर उद्याचं मार्केट बघायला गेलं तर उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला सेम लेव्हल एक्झॅक्टली जर ज्यानं कोणी मागचा व्हिडिओ बघितला असेल कालचा, तर त्याच्यासाठी एकदम सोपं जाणार हा व्हिडिओ. कारण की जे लेव्हल्स आहेत ते एक्झॅक्टली मागचेच लेव्हल्स राहणार आहेत. त्यात काही बदल राहणार नाही. एक्झॅक्टली बघायला झालं तर आपल्या सेम सेम जी सेकंड जी लेव्हल होती, सेकंड जी लेव्हल होती एकदम 51,700 51,700 740 ही आपली सेकंड लेव्हल्स आणि वरचे जे लेव्हल बघायला गेलं, तर वरच्या लेव्हल्सला आपण रिस्पेक्ट करणार आहोत. कारण की हे उद्या आपल्याला ही लेव्हल्स कामी येणार आहे. जसं की आपण जर बघितलं तर ह्या लेव्हलच्या जर आसपास कुठं मार्केट असलं इथून कॉल साइड मोमेंट आपण कधीही कॅरी करून जा. आणि सेकंड जर या लेव्हलचं जर कंटिन्युअली जर डाउन साइड असलं, या लेव्हलचं जर खाली असलं 51,700 740च्या खाली जर मार्केट असलं तर कंटिन्युअल सेल मोमेंटम घेऊन टाका. कंटिन्युअल सेल मोमेंटममध्ये येऊ शकतंय आणि एकदम फ्लॅट ओपनिंग झाली, एकदम या लेव्हलच्या आसपास झाली, तर इथून आपण कॉल साइड मोमेंटम कॅरी करून जाऊ शकतो. उद्याच्यासाठी एकदम एकदम जर बजेट जर बघितलं तर बजेट सकाळपासून चालू होणार आहे. तर एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर मोमेंटम एक्स्पेक्टेशन मोमेंटम 1 वाजता येऊ शकते. ते 1 वाजता आपण ज्यानं कोणी ट्रेड घ्यायला त्यानं बघून ट्रेड घ्या. कारण की एक स्पाइक येऊ शकते 1 वाजता आणि एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर आपल्याला जे बँक निफ्टीमध्ये सांगितलं आपण कशा लेव्हल्स होत्या. आता जर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला एक सिम्पली एक छोटा एम पॅटर्न म्हणू शकतो. नाहीतर एम पॅटर्न असा म्हणू शकतो. ते एक नेकलाईन क्रॉस होऊन ते एक सेल मोमेंटम अशी येऊ शकते. पण बघायला गेलं तर कंटिन्युअली अपसाइड मोमेंटम राहायचे प्रयत्न करू शकते. मार्केट कंटिन्युअली जर बघितलं तर एक एक लेव्हल आपल्यासाठी निघून येते. तर जर एक ट्रेंड बघितला आपण तर हे डाउन ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो. एक सेम डाउन ट्रेंड आपल्याला इथं आहे आणि एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर आपल्याला एक क्रॉस लाईन बी दिसते. इथून जर मार्केट या लेव्हलच्या जर वरती निघलं तर कंटिन्युअल अपसाइड मोमेंटम राहू शकते. जर मार्केटला निगेटिव्ह यायचं झालं तर मार्केटला एक्झॅक्टली 24,480 हे लेव्हल ब्रेक करून 24,440 या लेव्हलच्या खाली मार्केटला येऊ लागेल तरच मार्केट निगेटिव्ह मध्ये येईल. नाहीतर एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर मार्केट कंटिन्युअली प्लसमध्ये राहू शकते. जर जर डायरेक्ट गॅप डाऊनच झालं मार्केट, गॅप डाऊनच या लेव्हलच्या आसपास कुठं झालं तर कंटिन्युअली सेल मोमेंटम बी राहू शकते. आणि सेल मोमेंटम जर बघायला गेलं तर सेल मोमेंटम आपण ह्याच्या खाली करणार. नक्की ह्याच्यावरती असलं तर मार्केट कंटिन्युअली आपण बाय साईडच राहू शकतो. आणि जर ह्याच्या या लेव्हलच्या जर खाली निघलं तर आपण कंटिन्युअली सेल मोमेंटम राहू शकतो. जर यूएस मार्केट बघितलं तर यूएस मार्केट कशा पद्धतीने आज ओपन झालं याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करायला गेलं तर बघू शकता यूएस मार्केट सुद्धा प्लसमध्ये आहे सध्या तर. एक्झॅक्टली जर नेस्टल हे 170 पॉईंटनी प्लस आहे आणि डाव जोन हे 21 पॉईंटनी प्लस आहे. याच्यात आपण एक पॉझिटिव्ह मोमेंटम काढलेले आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं मार्केट बजेटमध्ये पॉझिटिव्ह येऊ शकते. मी तुम्हाला 2-3 दिवसापासून म्हणतो निगेटिव्हचा प्रयत्न करू नका. एक्झॅक्टली जर बघायला गेलं असलं तर खूप छान. आणि आपण हे लाईव्ह सेशन चालू करणार आहेत उद्यापासून नाही तर परवा दिवसापासून नाही तर सोमवारपासून आपल्या कंटिन्युअल लाईव्ह सेशन राहणार आहात. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, रेग्युलर ऑनलाईन राहा आणि चांगला प्रॉफिट कमवा. थँक्स फॉर वॉचिंग.